लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून साधू महंतांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। कुंभमेळ्याच्या कामांचा दर्जा आणि गती दोन्ही समाधानकारक नसल्याचा आरोप साधू महंतांनी केलाय। त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये सुरू असलेली कामे चुकीच्या पद्धतीने, नियोजन शून्य आणि अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचं साधू महंतांचं म्हणणं आहे। कुंभमेळ्याला आता कमी कालावधी उरलेला असतानाच अद्याप पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे साधू समाजामध्ये असंतोष वाढलेला आहे। यामुळे साधू महंतांनी सरकारवर टीका केली असून कुंभमेळ्याचे एकही काम सुरू नसल्याचा आरोप केलाय। याशिवाय साधू महंतांनी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर शेखर सिंह यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय। कुंभमेळ्यासाठी आलेला निधी प्राधिकरण स्थापन केलेले असतानाही नगरपालिकेला का देण्यात येतो असा सवालही उपस्थित केलाय। आणि आमच्या त्र्यंबकमधील जवळजवळ 60-70 आश्रमधारी, कुटियाधारी संत, समस्त त्र्यंबकेश्वरचा संत समाज एकवटलेला आहे। आमची मागणी सर्वात अगोदर आमच्या आखाड्याची आणि आमच्या साधूची आहे की आमची पूर्तता यांनी केली नाही। तिथून हा रोष उत्पन्न झाला आहे आणि कुंभमेळ्याचा कालावधी कमी राहिला, यांनी कामाला सुरुवात केली नाही आहे। आमची इच्छा आहे की हा कुंभमेळा व्यवस्थित आणि दक्षिण भारताचं नाव लौकिक व्हावा, एवढीच इच्छा आहे। म्हणून आम्ही हे असं या प्रकारचं आम्ही आमचा एक राग आणि भावना आहे व्यक्त करतो आणि आम्ही सरकारला जागरूक करू इच्छितो। पुढची भूमिका आम्ही वेळेवर पाहू ना। सरकार तोपर्यंत काय करतं की सरकारने आता ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकला यावं आणि साधू संतांचं समाधान करावं, साधूंचे सर्व कामं करावे आणि याच्यावर हे कामं करावे तर ठीक आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांनाच इथे येऊ इच्छितो, इथे बोलवू इच्छितो। त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्या, साधूंचा आशीर्वाद घ्या आणि साधूंना तुम्ही काहीतरी सांत्वन पण करा आणि ताबडतोब 1 आठवड्याच्या आत कामं सुरू झाली पाहिजे। कुंभमेळा मंत्री आता आमचा संपर्कच होत नाही, आम्ही करणार काय? ते भेटत नाही, त्यांच्याशी दूरध्वनी संपर्क होत नाही, आम्ही शासनापर्यंत पोहोचू शकत नाही। म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं, तुम्हाला मदतीला घेतलं की तुम्ही आमचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचाल आणि तुम्ही आमचा आवाज बनवून शासनाला जागरूक करणार, शासनाला आठवणी द्याल। म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की या कुंभमेळ्याच्या प्रक्रियेमध्ये आपण पण सहभागी होऊन पुण्याचे सहभागी व्हावे। अधिकाऱ्यांना अधिकार दिले, आम्ही आजच ऐकले की आम्हाला जे काही तुटपुंजे निधी दिले ते आणखीन आमच्यापर्यंत आले नाही, ते नगरपालिकेकडे वर्ग केले। प्राधिकरण जर असताना नगरपालिकेकडे वर्ग करायचं काय काम? नगरपालिकेकडे वर्ग केलं तर ते त्यांच्या म्युन्सिपल कॉर्पोरेटर बोर्डावर जाईल, ते मंजूर करतील, तेव्हा ते पास होईल। तिथून मग टक्केवारी चिरेमेरे सुरू होईल। हेच होऊ नये म्हणून आम्ही प्राधिकरणाची मागणी केली। प्राधिकरण स्वतंत्र असताना आम्हाला नगरपालिकेकडे तुम्ही आम्हाला डायरेक्ट निधी देऊन आमचे कामं पूर्ण करून द्या। प्राधिकरणाला कोण अधिकारी सर्व सुश्रुत आहे की त्यांनी स्पेशल कुंभमेळा आयुक्तच दिलेले आहेत ना। नाही, आमचा व्यक्तिगत रोष कोणावर नाही आहे ना, आमची कोणाची दुश्मनी थोडी आहे। आमची व्यवस्थेबद्दल पदावर असलेल्या पदाची आमची आहे, आमचे व्यक्तिगत आम्ही तर कोणाला ओळखतही नाहीये, कोण कुठला काय, आमची काय नाराजी असणार व्यक्तिगत। याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील सर्व प्रमुख आखाड्यांचे साधू महंत एकत्र आले असून त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यामुळे आता साधू महंतांच्या या नाराजीवर प्रशासन काय तोडगा काढतंय हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।